रणांगणावरती त्या पटांगणावरती आणि तिथे हा थाट भरलाय लाट वन पंचक्रोशी प्रीमियर लीगचा मॅच नंबर 2 दुसऱ्या सामन्याला सुरुवात पहिला चेंडू ऑन साइडला काय जबरदस्त फटका आहे स्टँड अँड डिलिव्हर्ड चौकार चार धावा आल्यात काय जबरदस्त फटका इथे लगावलाय सुरुवात चांगली केली आहे आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि त्यांच्यावरती हा हल्ला केलाय म्हणजे म्हणतात ना ज्यावेळेला एखादं युद्ध लढलं जातं आणि त्यावेळेला एखादी फौज किंवा सेना घेऊन कोण येतो आणि त्याच्या मोरक्यावरती ज्यावेळेला हल्ला होतो त्यावेळेला त्या सेनेवरती आपोआप त्याचा आघात दिसून येतो किंवा त्याचा तो इम्पॅक्ट दिसून येतो आता तशाच प्रकारचं काहीसं चित्र इथं बघायला मिळेल स्विच हिट ओ इथं रिव्हर्स अटेम्प्ट काय जबरदस्त फटका आहे लगातार तिसरा चौकारांची हॅट्रिक आदिनाथ वरती हल्ला बोल आदिनाथच्या बॅट मधून हा हल्ला बोल झालाय आणि आदिनाथने एकामागोमाग एक ते चौकार लगावलेत ते चौकार बघताना असं वाटायला लागले आता गणराज स्नॅक्स जो संघ आहे प्लीज मित्रांनो मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं शाळेमध्ये कोणीही असं कोणतं कृत्य करू नका जेणेकरून कोणती हानी होईल आपण तिथे खेळायचं नाहीये चला सगळ्यांनी बाहेर या तिथून अरे शाळेत कोण खेळतंय प्लीज खेळू नका तुमच्या एक्झॅक्ट समोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे तुमच्या फोटो सहित त्याच्यामध्ये एक मोठी फ्रेम येते ऑन साइडला लगातार चौथा जबरदस्त बॅटिंग गणराज स्नॅक्स मला वाटतं गणराज स्नॅक्स मधून स्नॅक्स करून आल्यासारखे आहेत त्यामुळेच हे लगातार 4 चौकार आदिनाथच्या बॅट मधून येतात आणि खुश असतील मयूर सुतार या परफॉर्मन्सने कारण ते संघ मालक आहेत मयूर आणि सचिन यांच्यामध्ये हे द्वंद्व आहे युद्ध आहे आणि आता अरे तिथून बाहेरच आहे ना तिथून बाहेर आहे सगळ्यांनी लगातार 4 आलेत काय 5वा येईल का येस इट्स फिफ्थ बाउंड्री फायफर लगावलाय आणि पहिल्या षटकामध्ये आणि तो सुद्धा संघ मालकांच्या अगेन्स्ट गणराज स्नॅक्सच्या प्रेक्षकांना प्रशंसकांना ते टाळ्या वाजवण्याची एक चांगली संधी कट केलं टॅप केलं आणि चेंडू पुन्हा एकदा लगातार 6 चौकार क्या बात आहे जोरदार टाळ्या वाजवतात आदिनाथसाठी दुसरी मॅच आणि हा विक्रम नोंदवला गेलाय म्हणजे या मैदानावरती मागीलच्या धावा होत्या 45-46 त्या काही जास्त नव्हत्या असं वाटायला लागले गोलंदाजासाठी खूप मोठ्या कंडिशन्स आहेत इथे परंतु फलंदाजाला फक्त स्टेप आउट नाही व्हायचंय त्यांना स्टेप होऊन नाही खेळायचंय मागचा पाय उचलायचा नाही आहे एकच कंडिशन आहे आणि त्यामुळे फलंदाजीसाठी सुखकर असं वातावरण आहे पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आहे मित्रो शाळेला कोणत्याही प्रकारची नुकसान होईल किंवा हानी होईल अशा प्रकारचं आपण कृत्य करायचं नाहीये इनसाइड आउट शानदार स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा फटका चेंडू सीमारेखा पार चौकार जणू काही गणराज स्नॅक्स या संघाला एक निर्देशन दिलेलं आहे की चौकारानेच धावा बनवायच्या आहेत सिंगल काढायचे नाही आहेत डबल काढायचे नाही आहेत आम्हाला फक्त चौकार हवेत असं काही संघ मालकाचं निर्देशन आहे इथे फेकी ओ एकाचं रूपांतर 2 मध्ये आता अमोल खरबूजे को देखते खरबूजा रंग बदलता है ये सुना था आणि हो इथे मागे ऑफ कटर चेंडू होता मला वाटतं एसटीला लागेल चेंडू परंतु लागलेला नाहीये गोलंदाज सुद्धा विचार करतोय की कसा लागला नाही सिंगल येते 22च्या रूपाने मला वाटते ती धाव मिळेल आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट होत असताना पुन्हा एकदा आदिनाथ स्ट्राईक एंडवरती येईल 31 धावा दाबल करण्यात लगातार 7वा आदिनाथच्या बॅटमधून तडाखे बंद प्रहार बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू होतोय सीमारेखा पार चौकार टॅप केले चेंडूला चेंडू हातामध्ये धावचीची संधी फलंदाज बाद
इस बार नाही छोडेंगे असं सांगत असताना अमोलला माघारी धाडलंय. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा गणराज स्नॅक्स या संघाला. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहत आहात, अनुभवत आहात. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला जे स्पॉन्सर लागलेत, म्हणजे जे आमचे देणगीदार आहेत, जे आमचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं सुद्धा नामोल्लेखन करणं गरजेचं आहे आणि ते कर्तव्य सुद्धा आहे. या ट्रॉफी ज्या आपण बघतात थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी लगावण्यात आलेल्या होत्या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द विकेट, सचिन सुखी करतायत आणि चेंडू पुन्हा एकदा निघून जातो सीमारेखा पार, चौकार. दीपराज आला मैदानात, धावपलकरती धाबा 39, 39 धावा आहेत. आणि तिसरं षटक आता घेऊन कोणता गोलंदाज येतोय? रोशन. भारतीय जनता पार्टी मंदनगड तालुका सरचिटणीस व अखिल भारतीय मराठा महासंघ युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण कदम आणि आप्पाजी मोरे यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आल्या. थँक्यू सो मच. नो बॉल, पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि त्याच्यावरती एक धाव बक्षीस रूपाने धावून सुद्धा कंप्लीट, म्हणजे तब्बल 2 धावा. त्यानंतर अविनाशी सोंडकर यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिकाची जी रोख रक्कम आहे ती इथे स्पॉन्सर करण्यात आली आहे. नो बॉल, त्याच्यावरती आता चौकार आहे. आदिनाथची चर्चा चौकारांसाठीच होती आणि आदिनाथला ॲज अ ओपनर म्हणून का पाठवलंय ते चौकाराच्या साह्यानं सांगत असताना आतापर्यंत आदिनाथच्या बॅटमधून तब्बल 9 चौकार आल्यात आणि 36 धाबा त्याच्या आहेत. 36 धाबा त्या 46 मध्ये 4. आता तो आदिनाथ चौकार मारतोय की क्षेत्ररक्षक चौकार देतात कळायला मार्ग नाहीये. अशा प्रकारची बॅटिंग मैदानात होतीये. 56 धाबा धावपलकारती आहेत. यष्टीजित करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु क्रीज सोडलेली नाहीये. आणि या फॉर्मॅटमध्ये यष्टीचितरित्या बाद होणं असं आपण खूप कमी वेळेला पाहिलंय. लेग स्टंपच्या बाहेर जातो, चेंडू वाईड येतोय. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीगचा ही मॅच नंबर 2. 5 बॉल बाकी आहेत. टॅप केलंय, अडवण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं चेंडू अडलाय. 1चं रूपांतर 2 मध्ये. सरावाचा अभाव, सर्कल बाउंड्री ही स्पर्धा आहे आणि खूप जवळ असल्या कारणाने कदाचित या फॉर्मॅटचा अनुभव क्षेत्ररक्षकांना नाही आहे. चांगली फिल्डिंग परंतु शेवटच्या क्षणी चेंडू सीमारेखा पार आणि आदिनाथचं अर्धशतक. जोरदार टाळ्या आदिनाथसाठी होऊन जाऊ द्यात. या स्पर्धेमधील पहिली हाफ सेंचुरी. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि मला वाटतं वाईड प्लस पाठलाग कसा करायचा याचा विचार करावा लागणार आहे. आता एकमेव असा पॉझिटिव्ह वे त्यांच्याकडे असेल आणि कोणत्या बळावरती हा सकारात्मक विचार करावा असं जर मनामध्ये विचारलं तर एकच म्हणावं की त्यांनी मारले म्हणजे आम्ही पण मारू शकतो. असंच म्हणून मैदानात यावं लागेल. त्यावेळेस दुसरा पर्याय नाहीये. चला या टॉस साठी आनंद 11 आणि वन साइड मुरादपूर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. आमचे सर्व स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देणगी देण्यात आली आहे त्यांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. श्री अजय अशोक दळवी, चेअरमन दळवी शैक्षणिक समूह, तालुक्यातील पहिले इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज शेणाळे यांच्याकडून 11,111 रुपयाची देणगी. प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यानंतर श्री आप्पा मोरे, भारतीय जनता पार्टी मंदनगड तालुका अध्यक्ष, श्री प्रवीण कदम, भारतीय जनता पार्टी मंदनगड तालुका सरचिटणीस यांच्या सौजन्याने प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचे आकर्षक चषक. त्यानंतर श्री अविनाश सोंडकर साहेब, आपल्या पंचक्रोशीतील पहिले PSI आणि सध्या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक या पदावर
नाही एकच बॉल आहे नवीन. टॉस कोणी जिंकला? वन साइड मुरादपूर. काय घेतलं सांगतायत? दीपराज बॉलिंग मार्क वरती आहे. आदित्य गोटल नॉन स्ट्राइक आणि जितेश येसरे. आदित्य गोटल नॉन स्ट्राईकला आहेत आणि जितेश येसरे स्ट्राईक एंडला आहेत. आता जितेशला काहीतरी बॉलर दीपराज. हनुमंताची गदा फिरवावी लागणार आहे कारण 81चा पाठलाग करायचा आहे. काय या धावांचा पाठलाग होईल का? काय या धावांना वाचवलं जाईल? वाचवण्यासाठी खूप सारे हात आहेत आणि वाचवण्यासाठी खूप काही शिल्लक आहे. गोलंदाजांना बळ मिळेल इतक्या धावा आहेत. आता फक्त पाठलाग करायची जबाबदारी समोरच्या संघावरती. समोरच्या दिशेने मारेल हा फटका. अफलातून स्ट्रोक डाऊन द ग्राउंड चौकार. मुकेश सोनकरला बोलवा इकडे जरा. मुकेश सोनकर. मुकेश सोनकर आपण स्टेजवरती या. टॅप केलं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. एका षटकामध्ये जर का 24 धावा 6 चौकाराच्या साह्याने आल्या तरी सुद्धा 72 होतात. मग 81 करायच्या कुठून हा प्रश्न आहे. आणि बरोबर ओंकारनी खूप चांगला उल्लेख केला. इथे बॉलरच मदत करू शकतात. एज अँड गॉन. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिला हात रा श्री अविनाश सोनकर साहेब आपल्या पंचक्रोशीतील पहिले PSI आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेले असताना माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडून स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम 7,777 देण्यात आलेले आहेत. श्री स्वप्नील मोतीराम साळवी सह्याद्री पर्ल फार्मिंग ट्रेनिंगचे सर्वेसर्वा यांच्याकडून दापोली इव्हेंट या दापोली स्पोर्ट्स स्ट्रीक या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण स्पॉन्सर्ड करण्यात आलेलं आहे. कैलासवासी प्रदीप नारायण कासोडे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानदेव काशीराम कदम यांच्याकडून स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिकाची रोख रक्कम. श्री सचिन बबन राणे बोळवली यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाची रोख रक्कम. श्री राजेंद्र दत्ताराम यादव यांच्याकडून वैयक्तिक बक्षिसांसाठी लागणारी सर्व रक्कम 1,500 रुपये देण्यात आलेली आहे. तरी या सर्वांचा मनापासून आभार. त्यानंतर तेजस मोहन सुतार यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारी वैयक्तिक पारितोषिकांची चषकं त्यांचं मनापासून आभार. श्री दत्ताराम यशवंत गोरिवले यांच्याकडून बॅनरसाठी लागणारी सर्व रक्कम त्यांचं मनापासून आभार. म्हणजे जे तुम्ही DDP वर्क पाहताय ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. श्री शुभम जाधव यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणाऱ्या चेंडूचा पुरवठा धन्यवाद. आपलं सुद्धा मनापासून आभार आहे. आणि श्री महेश साठम यांच्याकडून या स्पर्धेसाठी जो नेट आवश्यक होता तो प्रोव्हाइड करण्यात आला आहे त्यांचं सुद्धा मनापासून आभार. पंचक्रोशी प्रीमियर लीग आपण पाहतात ऐकतात आणि या पंचक्रोशी प्रीमियर लीग मधील मॅच नंबर 2 नो बॉल पंचाने घोषित केलाय आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. सोपं नाही आहे या टार्गेट जवळ जाणं. सोपं नाही आहे धावांचा पाठलाग करणं. एक गोष्ट होऊ शकते ते म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा बेस्ट सर्वोत्तम खेळ इथं दाखवू शकता आणि त्या सर्वोत्तम खेळाद्वारे नेक्स्ट मॅचसाठी तो मोमेंटम तुमच्याकडे बनवून ठेवाल आणि एक चांगले संकेत पुढच्या मॅचसाठी. फलंदाज बाद. सचिन यांना माघारी परतावं लागतंय. या मॅच मधली हवा कुठे निघाली ज्यावेळेला त्या लगातार चौकारांची आतिषबाजी झाली. गोलंदाजांनी टाकलेले ते अवांतरित चेंडू या मॅचला त्यांच्यापासून लांब घेऊन जाताना दिसलेत आणि त्यामुळे आर्या नेमेंडीकर मैदानाच्या दिशेने आली आहे. ज्या आर्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवल्या. एकमेव मुलगी आहे ती या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये खेळतीये आणि ती मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तिने जर का एक जरी चौकार मारला तरी सुद्धा ती एक मोठी अचिव्हमेंट म्हणून राहील. भले या मॅचचा रिझल्ट काही असो.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चौकार आलाय. आल्या आल्या इथे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका चौकार. एकवीस धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय दीपराजने. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट होतीये. सिंगल एका एकाने पुढे जायला जाते आणि इथे एसटीची रूपाने गडी बाद. अजून एका विकेटचं पतन होईल. पहिल्या 1, 2, 3 मॅच अशाच काहीशा बघायला मिळतील असं वाटायला लागलंय, कारण बाउंड्री सर्कल बाउंड्री खेळण्याचा कदाचित अनुभव नसा. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव नसल्याकारणे या सर्व बाबी इथे दिसून येत आहेत. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल? रोशन मैदानाच्या आतमध्ये येतोय. अनेक आठवणी आहेत या मैदानावरती, ज्या वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून आपण सर्वांनी अनुभवलेले आहेत. आज या क्रिकेटचा आनंद शाळेच्या बाहेर, म्हणजे शाळा बंद असताना आपल्याला घेता येतोय. बाकीचे सर्व खेळ आपण शाळा चालू असताना खेळलेले, आणि ते खेळ खेळत असताना पण खूप दडपणाखाली, प्रचंड दडपणाखाली, अभ्यासाचा तो धाक, शिक्षकांची असलेली झरप, घरामधून असलेला तो प्रेशर, या सर्व बाबी हँडल करत असताना खेळलेले ते खेळ. आणि आता आयुष्याच्या अशा वळणावरती असताना आपण हा पंचक्रोशी प्रीमियर लीगचा, लाटून पंचक्रोशी प्रीमियर लीगचा हा थाट सर्व माझे विद्यार्थ्यांनी मांडल्या. खरोखरच प्रशंसा करावी लागेल सर्वांची. आणि यावेळेला फलंदाज बाद होईल. आर्याला मैदान सोडावं लागतंय. फलंदाजाचं नाव सांगायचंय. बॅट्समॅनचं नाव सांगा. चिक्या, डिक्या, चला डिके. नो बॉल आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून जात होता. ऑफ ड्राईव्हच्या रूपाने केलेला हा फटका, पण एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आदिनाथची ती तडाखेबंद फलंदाजी, आदिनाथच्या बॅटमध्ये देणार आहे ते ब्लास्ट, त्याला भेदू शकलेले नाहीये टीम स्वप्नपती एंटरप्राइजेस. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चौकार आला. आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव. फक्त एन्जॉय केले जाते मॅचला, पाहणी केली जाऊ शकते मॅचची, अनुभव घेतला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. आमचे अंपायर सुद्धा विचार करतात की आता वाईट तरी कशाला यावा. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल चौकाराच्या दिशेने जातोय. 4 धावा मिळत आहेत. आणि बॉल किती बाकी आहेत? शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे, आणि त्याच्यासाठी सुद्धा नो बॉल. फलंदाज बाद, बॉल काउंट, ओव्हरची समाप्ती. आणि हा सामना संपलाय. सामना जिंकलाय गणराज स्नॅक्स या संघाने, आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय ते स्वप्नपूर्ती एंटरप्राइजेस या संघाला. चला दोन्ही संघ आपली जागा घ्या. आनंद 11 आणि वन साइड मुरादपूर. वन साइड मुरादपूरने टॉस जिंकला. निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतलाय. आनंद 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय, आणि त्या दोन्ही संघांना विनंती आहे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दीपक जाऊ